11वी फिजिक्सच्या फर्स्ट लेसनला आपण आज स्टार्ट करतोय. फर्स्ट लेसन आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स. 10th पर्यंत जेव्हा आपण सायन्स शिकत होतो तेव्हा एक फक्त सायन्स पेपर 1 पेपर 2 असाच डिव्हिजन करून आपण पूर्ण सायन्स ॲज अ वन सब्जेक्ट म्हणून आपण शिकत होतो. पण जेव्हा आता आपण 11th ला ॲडमिशन घेतलं आहे सायन्सला तेव्हा आपण प्रामुख्याने 3 ब्रांचेस सायन्सच्या बघतो. ओके, पहिला आहे तो म्हणजे फिजिक्स, दुसरा आहे केमिस्ट्री आणि तिसरा आहे तो म्हणजे बायोलॉजी. ओके, हे मेन 3 ब्रांचेस आहेत. अजूनही काही छोट्या छोट्या ब्रांचेस आहेत आणि एक 4th सब्जेक्ट म्हणून तुम्ही जो स्टडी करत असता दॅट इज मॅथमॅटिक्स. तो सायन्सपेक्षा खूप वेगळा आहे, पण सायन्समधल्या सगळ्या लॉजिकल रिझनिंगला, सगळ्या फॉर्म्युलीजना, सगळ्या कन्सेप्ट्सना मॅथमॅटिक्सचा एक बेसिस आपल्याला लागत असतो. त्यातल्या त्यात फिजिक्स स्टडी करताना मॅथ्सचा बेसिस आपल्याला खूप सारा लागतो. ओके, तर सायन्सच्या या 3 बेसिक ब्रांचेस म्हणून आता सायन्स म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या समोर एक गोष्ट जी आवर्जून येते, जी बाकीच्या कुठल्या सब्जेक्टमध्ये आपण तेवढं पाहत नाही, ते म्हणजे एक्सपेरिमेंट्स. ओके, बाकीच्या सब्जेक्टमध्ये पण तसे एक्सपेरिमेंट्स आहेत, पण सायन्समध्ये बेसिकली आपण सगळ्या प्रकारचे खूप सारे एक्सपेरिमेंट्स 10th लेवलपर्यंत आपण खूप सारे हे केलेले आहेत. ओके, आता हे एक्सपेरिमेंट्स करतो म्हणजे नेमकं काय करतो, एक्सपेरिमेंट्स कशासाठी आपण करतो, हे सगळं आपण ह्या पहिल्या चॅप्टरमध्ये थोडंसं बघणार. ओके, एक्सपेरिमेंट्स करताना काय काय काळजी घ्यावी लागते, तिथे जे काही रिझल्ट्स मिळतात त्याचं ॲनालिसिस करताना किंवा ते समोर ठेवताना कोणत्या पद्धतीने ठेवावे, या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ द डेफिनेशन ऑफ द सब्जेक्ट फिजिक्स. फिजिक्स म्हणजे नेमकं काय, तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे डेफिनेशन दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे जर आपण बघितलं तर फिजिक्स इज अ नॅचरल सायन्स. Okay, it is a natural science which involves the study of matter म्हणजे पदार्थ. ओके, which involves the study of matter, its motion. पदार्थ कोणकोणत्या प्रकारचे असतात, कोणते असतात, त्यांची बिहेवियर कशी असते, हे जर पदार्थ एका वेगळ्या टाईपच्या ऑब्जेक्ट्समध्ये आपण जर घेतलं तर त्यांच्या वेगवेगळ्या मोशन्स कोणकोणत्या पॉसिबल आहेत. मोशन म्हणजेच काय, एक प्रकारची गती म्हणू आपण. ओके, एक प्रकारचे मुवमेंट्स म्हणू आपण. हे कोणकोणत्या टाईपच्या मुवमेंट्स आहेत, त्या कशा डिस्क्राईब करू शकतो आपण, हे सगळे आपण बघू शकतो फिजिक्समध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांचं कॉज म्हणजेच काय, कोणत्या कारणामुळे मोशन हे प्रोड्यूस होत असतं किंवा एखादा ऑब्जेक्ट हे मूव्ह होत असते, मुवमेंट परफॉर्म करत असतो, तर त्याचं कॉज काय, कशामुळे हे होत असतं. तर अशा बेसिक काही गोष्टी आपण फिजिक्समध्ये हे स्टडी करतो. ओके, सो फिजिक्स इज अ नॅचरल सायन्स. ओके, नॅचरल सायन्स म्हणजेच काय, निसर्गतः ही सायन्स इव्हॉल्व झालेली आहे. ओके, इट इज अ नॅचरल सायन्स विच इन्व्हॉल्व्स द स्टडी ऑफ मॅटर, इट्स मोशन अँड द कॉज ऑफ मोशन. ओके, त्याच्यामध्ये आपण पदार्थ किंवा वेगवेगळ्या टाईपचे ऑब्जेक्ट्स, त्याचे वेगवेगळ्या टाईपचे मोशन्स आणि ते मोशन्स कशामुळे होत आहेत, त्याचा कॉज किंवा त्याची कारणं, हे आपण फिजिक्समध्ये स्टडी करतो. आता फिजिक्समध्ये हे सगळं जे काही स्टडी केलं जातं हे 2 पद्धतीने केलं जातं. पहिली जी पद्धत आहे ज्याला आपण म्हणतो एक्सपेरिमेंटल स्टडी किंवा यालाच आपण एक्सपेरिमेंटल फिजिक्स असे म्हणतो. आणि दुसरी जी मेथोडॉलॉजी आहे
ज्याला आपण म्हणतो थेरॉटिकल फिजिक्स. ओके, त्याला आपण म्हणतो थेरॉटिकल फिजिक्स. एक्सपेरिमेंटल फिजिक्स याचं मिनिंग काय? याच्या नावातच आलेलं आहे. इट इन्व्हॉल्व्स द एक्सपेरिमेंट्स. याच्यामध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करून त्याचे जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत त्या ऑब्झर्वेशन्सवरनं काही ना काही कन्क्लुजन्स काढणं, हा सगळा पोर्शन जो आहे तो एक्सपेरिमेंटल मध्ये येतो. ओके, तर पहिल्यांदा आपण काय करणार, काही ना काही एक एक्सपेरिमेंट्स डिझाईन करणार, त्या एक्सपेरिमेंट्स मध्ये काहीतरी आपण ऑब्झर्वेशन्स घेणार, काहीतरी निरीक्षण घेणार आणि त्या निरीक्षणांवरनं ऑब्झर्वेशन्सवरनं काहीतरी एक कन्क्लुजन आपण काढत असतो. ओके, काहीतरी एक रिलेशन्स आपण काढत असतो. हे सगळं कशामध्ये येतं? हे एक्सपेरिमेंटल फिजिक्स मध्ये. ओके, बऱ्याचदा आपण काहीतरी थेअरीज ज्या फॉरवर्ड केलेल्या आहेत, म्हणजे काहीतरी सूत्र आहेत, काही इक्वेशन्स आहेत, हे इक्वेशन्स खरे आहेत का नाही हे प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा आपण एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करतो. ओके, तर एक्सपेरिमेंटल फिजिक्स याच्यामध्ये येतं काय? टू परफॉर्म डिफरंट एक्सपेरिमेंट्स and prove certain relations or put forward certain relations using the experimental observations. Okay, experimental observations न काहीतरी नवीन conclusions relations देणं experimental physics मध्ये. दुसरा जो अप्रोच आहे फिजिक्सचा that is the theoretical physics. theoretical physics मध्ये काय असतं? तर इथे तुम्हाला सगळं लॉजिकल काम करावं लागतं. म्हणजे कोणत्याही गोष्टी ज्या तुम्ही ऑब्झर्व करताय, जे काही तुम्ही गोष्टी बघताय, हे का असं घडतंय, याच्या मागे कारण काय, हे सगळं लॉजिकली किंवा रिझनिंग देऊन किंवा मॅथमॅटिकली हे सगळं प्रूव्ह करायचं काम हे आपण या थेरॉटिकल फिजिक्स मध्ये करतो. ओके, म्हणजे थेरॉटिकल फिजिक्स मध्ये तुम्ही मॅथ्सचा खूप चांगला वापर याच्यामध्ये करणार. ओके, थेरॉटिकल फिजिक्स मध्ये बेसिक त्याचा जो आहे तो सगळा मॅथ्स आणि लॉजिकल रिझनिंग हे सगळं थेरॉटिकल फिजिक्स मध्ये येतं. इथे कोणत्याही प्रकारचे आपण एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करत नाही. ओके, पण वैचारिक म्हणजे काही ना काही त्या ज्या गोष्टी आपण ऑब्झर्व करतोय त्याच्या मागे नेमकं काय कारण असू शकतं हे सगळं या थेरॉटिकल फिजिक्स मध्ये येतं. मी काही एक्झाम्पल्स तुमच्या समोर ठेवतो, म्हणजे एक्सपेरिमेंटल फिजिक्स मध्ये काय आहे आणि थेरॉटिकल फिजिक्स मध्ये काय आहे हे आपल्याला लक्षात येईल. एक्सपेरिमेंटल फिजिक्सचा एक बेसिक किंवा तुम्हा सगळ्यांना माहिती असलेला एक प्रिन्सिपल आहे, तो म्हणजे आर्किमिडीज प्रिन्सिपल. आर्किमिडीजची गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती असेल. ओके, बाथटब मध्ये तो बसलेला होता, बाथटब मधनं पाणी बाहेर पडलं आणि युरेका युरेका म्हणून तसाच तो धावत सुटला होता. ही गोष्ट आपल्याला माहिती. ती आर्किमिडीज प्रिन्सिपल काय आहे की कुठल्याही समजा वॉटर कंटेनर मध्ये समजा तुम्ही एखादा ऑब्जेक्ट जर त्याच्यामध्ये फ्लोट करायला ठेवला, ओके, किंवा तो ऑब्जेक्ट जर टाकला तर काय होईल, या ऑब्जेक्टची जर डेन्सिटी वॉटरपेक्षा कमी असेल तर तो ऑब्जेक्ट फ्लोट व्हायला लागेल, तो तरंगायला लागेल. आणि हे तरंगत असताना याचा जो ऍक्च्युअल वेट आहे, म्हणजे हा ऑब्जेक्ट सेम ऑब्जेक्ट जेव्हा एअर मध्ये असेल तेव्हाचा त्याचा वेट आणि ऑब्जेक्ट जेव्हा त्या पाण्यात तरंगतानाचा वेट याच्यामध्ये फरक आहे. ओके, ऑब्जेक्ट बाहेर असताना त्याचा वेट जर W असेल आणि तो पाण्यात तरंगतानाचा त्याचा वेट जर तुम्ही W प्राइम घेतला तर हा W प्राइम नेहमीच W पेक्षा कमी आहे. ओके, वेट ऑफ द ऑब्जेक्ट व्हेन इट फ्लोट्स ऑन द वॉटर इज ऑलवेज लेस दॅन द वेट ऑफ द सेम ऑब्जेक्ट व्हेन इट इज इन एअर. ओके, हे कशामुळे, तर ह्या ऑब्जेक्ट वरती एक फोर्स या लिक्विड कडनं अप्लाय केला जातो. या फोर्सला आपण किंवा आर्किमिडीजने जे नाव दिलं होतं दॅट वी कॉल इट एज अपथ्रस्ट. ओके, याला म्हटलं जातं अपथ्रस्ट. हे थोडंफार तुम्ही स्टडी केलेलं आहे. आता हे सगळं आर्किमिडीजने हे जे काही प्रिन्सिपल पुट फॉरवर्ड केलं की ऑब्जेक्ट वरती असा काहीतरी अपथ्रस्ट ऍक्ट होतो, हे कुठनं आलं, तर त्यांनी ज्या एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केल्या त्या एक्सपेरिमेंट्सवरनं काही ऑब्झर्वेशन जे घेतले त्याच्यावरनं हे सगळं आलं. ओके, तर आर्किमिडीज प्रिन्सिपल इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ एक्सपेरिमेंटल फिजिक्स. अजूनही काही आहे की जसं तुम्ही कदाचित केपलर याचं नाव ऐकलेलं असेल, केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. ओके,
केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन म्हणून ऐकलं असेल किंवा तुम्हाला येईल सुद्धा. आता हे केप्लर्स लॉज कुठून आलेले, तर केप्लर्स लॉ बेसिकली आलेले ते ऑब्झर्वेशन्स. या ज्या काही प्लॅनेट्स किंवा स्टार्स आपण ज्या आकाशात बघत असतो या सगळ्यांच्या मोशनवरनं, त्या कशा मूव्ह होतात आकाशात याच्या ऑब्झर्वेशन्सवरनं या केप्लरनी हे लॉज दिलेले आहेत. ओके, केप्लर्सच्या ह्या सगळ्या लॉज त्याच्या ऑब्झर्वेशन्सवरनं आहेत. खास करून 2 माणसांनी हे ऑब्झर्वेशन्स घेतलेले आहेत. याच्या अगोदरचा तो म्हणजे कोपर्निकस आणि स्वतः केप्लर. ओके, या दोघांनी जे ऑब्झर्वेशन घेतले त्याच्यावरनं हे केप्लर्स लॉज म्हणून फेमस आपण जे शिकतो हे सगळे जे आहेत ते या दोघांनी घेतलेल्या एक्सपेरिमेंटल स्टडीजवरनं, ऑब्झर्वेशन्सवरनं आहे. अजूनही एक नाव पुढे येतं ते म्हणजे गॅलिलिओ. ओके, गॅलिलिओ टेलिस्कोप आहे. गॅलिलिओचे बरेचशा प्लॅनेटरी मोशनचे थेरम्स आहेत. ओके, हे गॅलिलिओची सुद्धा थेरी जी काही आहे हे सगळे एक्सपेरिमेंटल डेटावरनं, एक्सपेरिमेंटल स्टडीवरनं त्यांनी पुट फॉरवर्ड केलेलं आहे. ओके, देन आपल्याला माहिती असलेला सगळ्यात फेमस तो म्हणजे न्यूटन. न्यूटन आपल्याला बऱ्याचदा ग्रॅव्हिटीमुळे आठवत असतो. ओके, सफरचंद पडला आणि त्याच्यावरनं त्याला ग्रॅव्हिटी ही कन्सेप्ट सुचली, त्यामुळे आपण न्यूटनला ओळखतो. पण न्यूटनचं ते एकच कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. न्यूटनने खूप सारे एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केले, खूप सारे. त्यातल्या त्यात लाईट आणि केमिस्ट्री या दोन्हीमध्ये त्यांनी प्रचंड एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केलेले आहेत. आपण फिजिक्सच्या दृष्टीने जर बघायचं गेलं तर लाईटच्या रिलेटेड याने खूप सारे एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केले आणि त्याच्यावरनं लाईट म्हणजे नेमकं काय, व्हॉट इज लाईट. ओके, लाईट म्हणजे नेमकं काय, तो कसा प्रोपगेट होतो, तो कसा वेगळ्या गोष्टींना इल्युमिनेट करतो, लेन्सेस किंवा मिररमधनं जाताना लाईट कसा बिहेव करेल, या सगळ्या गोष्टी न्यूटनने एक्सपेरिमेंटल स्टडी करून काही कन्क्लुजन्स काढले. ओके, लाईट म्हणजे नेमकं काय याचं पहिलं उत्तर सायंटिफिकली ज्याने दिलं असेल तर तो न्यूटन आणि त्यानं हे एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन्सनं त्याची सगळी मांडणी त्यांनी केली. ओके, तर एक्सपेरिमेंट्सचं किती महत्त्व आहे हे आपण सगळं त्याच्यावर बघू शकतो. ओके, इव्हन तुम्ही मिरर्स किंवा लेन्सेस, ओके, हे तुम्ही फिजिक्समध्ये स्टडी केलात. या सगळ्यांचा सुद्धा जो काही बेसिस आहे म्हणजे इमेज फॉर्मेशन कशी होते वगैरे हे सगळे पहिल्यांदा एक्सपेरिमेंटली ऑब्झर्व केले गेले, नंतर त्याच्या सगळ्या थेरीज आल्या. ओके, तर हा एक पोर्शन किंवा एक पार्ट झाला, एक टाईप झाला ज्याला आपण म्हणतो एक्सपेरिमेंटल फिजिक्स, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करतो आणि त्याच्यावरनं कन्क्लुजन्स करतो. दुसरा जो आहे तो म्हणजे थेरॉटिकल फिजिक्स. ओके, या थेरॉटिकल फिजिक्समध्ये आपल्याला मॅथमॅटिकल रिझनिंग, काहीतरी लॉजिकल रिझनिंग देऊन गोष्टी प्रूव्ह करायच्या असतात. त्याच्यातलं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आपण डिटेलमध्ये पुन्हा हे शिकणार आहोत न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. पण न्यूटनला हे त्याने जो काही ग्रॅव्हिटेशनचा लॉ पुट फॉरवर्ड केलाय, ओके, ते फक्त एका त्या सफरचंदाचं ऑब्झर्वेशन घेऊन त्यांनी नाही केलं. सफरचंद पडताना त्याने पाहिलंच आहे, पण फक्त ते सफरचंदापुरता तो मर्यादित नाही राहिला, तर ती कन्सेप्ट किंवा तो जो काही फोर्स आहे सफरचंद पडण्यासाठी लागणारा, तोच फोर्स मून जो अर्थच्या अराउंड रिव्हॉल्व होतोय किंवा अर्थ जो की सनच्या अराउंड रिव्हॉल्व होतोय त्याला रिस्पॉन्सिबल असू शकतो का, असा एक इंट्युशन, एक थॉट त्याला दिला आणि नंतर त्यानं हे प्रूव्ह केलं की यस, इट इज द सेम फोर्स. त्या सफरचंदाला जमिनीकडे ओढणारा जो फोर्स आहे तोच फोर्स हा त्या चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी कारणीभूत आहे. तोच फोर्स हा ह्या पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी कारणीभूत आहे. ओके, हे सगळं त्यांनी या न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये त्यांनी मांडलं, ते प्रूव्ह केलं. आता हे सगळं प्रूव्ह करताना त्यांनी काही एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केल्या का, तर नाही. हे त्यानं लॉजिकल रिझनिंग देऊन मॅथमॅटिकली प्रूव्ह करून या सगळ्या गोष्टी त्यानं सिद्ध केल्या. हां, त्यांनी सिद्ध केल्यानंतर लोकांनी एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करून बघितले तर ते लक्षात येतं की हे खरं आहे.
अजूनही आहे जो की म्हणजे ओहम्स लॉ. मला आठवत असेल ओहम्स लॉ, V इज इक्वल टू आय आर. ओके, V इज इक्वल टू आय आर. हे लॉ सुद्धा कुठून आलं तर एक्सपेरिमेंटल जे काही ऑब्झर्वेशन्स होत्या त्या ऑब्झर्वेशन्स वरनं काही डिडक्शन काढण्यात आलं. ओके, त्याच्यावरनं हा ओहम्स लॉ ही कन्सेप्ट आलेली. पुढे अजूनही बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला हे दिसतात, जसं की या व्यक्तीचं नाव आपण सगळेजण लक्षात ठेवतोच, तो म्हणजे आईन्स्टाईन. न्यूटनच्या नंतर सायन्स मधलंच न्यूटनच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा नाव लक्षात येतं ते म्हणजे आईन्स्टाईन. हा एवढा फेमस का झाला तर त्याची जी सगळ्यात महत्त्वाची थेअरी आहे ज्याला आपण म्हणतो थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी. ओके, ज्याला आपण काय म्हणतो थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी. या थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीमुळेच आईन्स्टाईन आज एवढा फेमस आहे. थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी मधलाच एक जो इक्वेशन आहे E इज इक्वल टू mc स्क्वेअर, हे सुद्धा आपल्या सगळ्यांना बऱ्याच जणांना माहिती असते. हे इक्वेशन त्या थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी मधलं चाललं. ओके, आता हे थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी काय आहे तर अगदी सोपं उदाहरण देतो. आपल्याला ते डे टू डे लाईफ मध्ये दिसतं. आपण जर एखाद्या गाडीमध्ये प्रवास करत असू, एखाद्या गाडीत बसतोय आणि आपण प्रवास करतोय, गाडी पुढे जाते, आपण एखाद्या ट्रेनमध्ये आहोत आणि ट्रेन पुढे जाते, तर ट्रेनच्या बाहेरच्या गाडीच्या बाहेरच्या सगळ्या गोष्टी ह्या पाठीमागे जाताना आपल्याला दिसतात. ओके, कधी कधी असं होतं आपण ट्रेन रेल्वे स्टेशनमध्ये आहोत, आपली गाडी थांबलेली आहे आणि बाजूची गाडी जात असताना आपल्याला अचानक वाटतं की आपली गाडी जाते, ॲक्च्युली बाजूची गाडी जात असते. ओके, म्हणजे काय, आपण मोशन जेव्हा किंवा मुवमेंट परफॉर्म करतोय तेव्हा आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी ह्या ॲक्च्युअल पेक्षा थोड्याशा वेगळ्या असतात. म्हणजे आपली गाडी जेव्हा पुढे जाते तर खरंच दुकानं, झाडं, घरं हे पाठीमागे जातात का नाही, पण आपल्याला ते गेल्यासारखे वाटतात. ओके, आपली गाडी थांबलेली असते, शेजारची गाडी जाते, पण आपल्याला वाटतं की आपली गाडी पुढे जाते, पण खरं काय आहे तर नाही, आपली गाडी पुढे जात नाहीये, तर शेजारची गाडी ती चाललेली आहे. ह्याच्यात तुम्हाला वाटेल की अरे हे काय नुसतं, हे तर थॉट्स आहेत किंवा हे फक्त वाटणं आहे, याच्यात कुठे फिजिक्स आलं. तर फिजिक्स कुठे येतं तर आईन्स्टाईनने ही जी कन्सेप्ट आहे, हे जे वाटणं आपण म्हणतोय, गाडीच्या स्पीडच्या ऐवजी समजा आपण लाईटच्या स्पीडने जर गेलो. ओके, लाईटची स्पीड किती आहे तर ही c इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, एवढी त्याची स्पीड लाईटची, किंवा 3 लाख किलोमीटर पर सेकंद ज्याला आपण म्हणतो. ह्या स्पीडने जर गेलो तर मग आपण काय बघणार, आपल्याला काय दिसतं, काय होत असतं, हे सगळं आईन्स्टाईन या थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीमध्ये त्यांनी मांडलं. आता हे सगळं मांडत असताना किंवा हे इक्वेशन डिराईव्ह करताना हे जे काही बदल होतील त्या स्पीडने गेल्यानंतर, हे त्यांनी काही एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करून पुट फॉरवर्ड केलेत का, बिलकुल नाही. त्यानं हे सगळं जे काही प्रूव्ह केलंय ते मॅथमॅटिकली ऑन द पेपर लॉजिकल रिझनिंगने ते प्रूव्ह केलंय. ओके, ज्याला आपण काय म्हणतोय थेरॉटिकल फिजिक्स. म्हणजे थेरॉटिकल फिजिक्समध्ये बाकी काही नाही, पेन, पेपर आणि तुमचं डोकं एवढं लागतं. ओके, तर आईन्स्टाईन हा थेरॉटिकल फिजिक्समधला एक खूप मोठा सायंटिस्ट आहे की त्यांनी बरंचसं कॉन्ट्रिब्युशन त्यात केलं. ओके, पुढे अजूनही तुम्हाला काही नावं येतील. डी ब्रॉग्ली. ओके, डी ब्रॉग्ली हायपोथेसिस म्हणून आहे, हे तुम्ही 12वीला शिकणार आहात. थोडक्यात सांगतो डी ब्रॉग्ली हायपोथेसिस म्हणजे नेमकं काय. तर या डी ब्रॉग्ली ह्या सायंटिस्टने असं म्हटलं की कोणताही पार्टिकल किंवा कोणताही ऑब्जेक्ट हा जर मूव्ह होत असेल, तो जर पुढे जात असेल, त्याला काहीतरी वेलॉसिटी जर असेल, तर त्या पार्टिकलला असोसिएटेड एक वेव्ह असते. वेव्ह म्हणजे तरंग. तर कोणताही पार्टिकल ऑब्जेक्ट जर मूव्ह होत असेल तर त्याला असोसिएटेड, त्याच्याशी संबंधित एक वेव्ह, एक तरंग त्याच्यासोबत असते. ही त्याची हायपोथेसिस. ओके, हे कुठून आलं तर त्यानं ही कन्सेप्ट पहिल्यांदा मांडली, ते मॅथमॅटिकली त्यानं प्रूव्ह केलं. लोकांनी नंतर ते एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करून हे बरोबर आहे का नाही ते चेक केलं. ओके, नंतर आपल्याला अजून एक भेटतो हायझेनबर्ग्स अनसर्टनिटी प्रिन्सिपल.
ओके, त्यांना जी दिलेली थेरी आहे अनसर्टनिटी प्रिन्सिपल, हायझेनबर्ग नावाचा सायंटिस्ट आहे. ह्याच्यात हा काय सांगतो, तर तुम्ही कोणतंही ऑब्झर्वेशन्स, कोणताही जर एखादी गोष्ट ऑब्झर्व करत असाल, मेजरमेंट घेत असाल, तर तुम्ही किती ॲक्युरेटने ते मेजरमेंट घेऊ शकता, याला काही लिमिटेशन्स आहेत. ओके, थेरॉटिकलीच लिमिटेशन्स आहेत की माणूस किंवा कोणीही त्या लिमिटेशन्सला क्रॉस नाही करू शकत. हे काय लिमिटेशन्स आहेत ते हायझेनबर्गने सांगितलं. हे सुद्धा मॅथमॅटिकली त्यानं प्रूव्ह केलं, त्याला लॉजिकल रिझनिंग दिलेलं आहे. नंतर लोकांनी एक्सपेरिमेंटली हे प्रूव्ह केलं. अजून एक तुम्हाला भेटणार आहे तो म्हणजे पाऊली. याचा एक प्रिन्सिपल आहे, त्याला आपण म्हणतो पाऊलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. हे पाऊलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पण स्टडी करणार आहात. ॲटॉमिक स्ट्रक्चर जेव्हा तुम्ही बघणार आहात त्यावेळी पाऊलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल येईल. पाऊलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय आहे, तर कोणताही सिस्टीम जर तुम्ही कन्सिडर केलात आणि त्या सिस्टीममध्ये जर समजा इलेक्ट्रॉन्स असतील, ओके, इलेक्ट्रॉन्स असलेली कोणतीही सिस्टीम, एक ॲटम जरी घेतला आपण तर ॲटममध्ये प्रोटॉन्स आहेत, न्यूट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत. इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस अँड द न्यूक्लियस विल कंटेन दी प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. ओके, तर ह्या इलेक्ट्रॉन्स कशा मूव्ह होत असतात कोणत्याही सिस्टीममध्ये, ह्या इलेक्ट्रॉन्स कशा राहतात, तर हा पाऊलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय सांगतो, तर कोणत्याही सिस्टीममध्ये असे कोणतेही दोन इलेक्ट्रॉन नसतात की ज्यांची एनर्जी सारखी आहे. ओके, म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रॉनची त्या सिस्टीममधल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनची एनर्जी ही वेगवेगळी असते. कोणत्याही दोन इलेक्ट्रॉनची एनर्जी ही सारखी नसते. हे पाऊलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. हे पण त्यांनी काही एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करून सांगितलंय का, नाही. याला सुद्धा त्यांनी मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग दिलेलं होतं. ओके, तर मी जे आता जे एनलिस्ट केलेलं आहे त्याच्यात अजूनही बरेचसे आहेत. तुम्ही आयडियल गॅस इक्वेशन सुद्धा बघितलेलं असेल. आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू nRT. PV इज इक्वल टू nRT. ओके, प्रेशर इंटू वॉल्यूम इट इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू गॅस कॉन्स्टंट इंटू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. हे केमिस्ट्रीमध्ये पण होणार आहे. हे इक्वेशन कुठून आलं, तर एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करून लोकांनी हे डिड्यूस केलं. बॉयल्स लॉ हे तुम्हाला येईल केमिस्ट्रीमध्ये, हे तुम्ही बघणार आहात. बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, डाल्टन्स लॉ वगैरे. ओके, तर हे लॉ कुठून आलं, तर बॉयलने जे एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केले होते त्याच्यावरनं हे लॉ त्यांनी प्रूव्ह केलं. तर आपण पाहतो की फिजिक्समध्ये या दोन पद्धतीने हे सगळं स्टडी केलं होतं. एक म्हणजे बाय परफॉर्मिंग द एक्सपेरिमेंट्स, taking the observations and deducing some conclusion and put forwarding some theory, some concepts which are based on certain mathematics, certain logical reasoning. काही लॉजिकल रिझनिंग वरती हे बेस्ड अशा काही गोष्टी आपण पुट फॉरवर्ड करू शकतो, ज्याला आपण म्हणतो थेरॉटिकल फिजिक्स. आता एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्यायचं, जर समजा एखादं कन्क्लुजन तुम्ही एक्सपेरिमेंटल डिराईव्ह करत असाल, ओके, एक्सपेरिमेंट परफॉर्म करून काहीतरी निरीक्षण, ऑब्झर्वेशन घेऊन तुम्ही काहीतरी कन्क्लुजन काढलात, काहीतरी ऑब्झर्व केलात आणि ते तसं का दिसतंय ह्याला जर तुम्ही थेरॉटिकली प्रूव्ह नाही करू शकलात, थेरॉटिकली म्हणजेच काय, लॉजिकली, मॅथमॅटिकली प्रूव्ह नाही करू शकलात, तर तुमच्या एक्सपेरिमेंट रिझल्टला काही व्हॅल्यू नाही. त्याच पद्धतीने एखादा रिझल्ट तुम्ही मॅथमॅटिकली, लॉजिकल रिझनिंगने जर समजा तुम्ही देत असाल, म्हणजे थेरॉटिकल फिजिक्समध्ये, ओके, काहीतरी इथनं कन्क्लुजन तुम्ही काढलात मॅथमॅटिक्सने, पण एक्सपेरिमेंटली ते जर प्रूव्ह होत नसेल तर तुमच्या थेरीला सुद्धा महत्त्व नाही. ओके, फिजिक्समध्ये हे दोन्ही असायला पाहिजे. म्हणजे कोणतीही गोष्ट ऑब्झर्वेशन जर तुम्ही करत असाल तर ती एक्सपेरिमेंटली सुद्धा ते प्रूव्ह करता यायला पाहिजे आणि मॅथमॅटिकली सुद्धा ते प्रूव्ह करता यायला पाहिजे. नुसत्या एक्सपेरिमेंट मधलं प्रूव्ह केला चालणार नाही, नुसतं मॅथमॅटिकली, थेरॉटिकली प्रूव्ह केला चालणार नाही. ओके, ह्या दोन्हीमध्ये ते प्रूव्ह झालं तरच तुमचं जे काही थेरी, तुमचं जे काही कन्क्लुजन जे आहे ते ॲक्सेप्टेबल असणार. ओके, आणि हे ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या सायंटिस्टना सुद्धा लागू होतं. ओके, यांनी फक्त एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करून हे
पुट फॉरवर्ड केलं म्हणून यांना ऍक्सेप्टन्स नाहीये. यांना प्रूव्ह नाही करता आलं तरी बाकीच्या कोणीतरी हे सगळं थेरॉटिकली हे सगळं प्रूव्ह केलं ते. इथे या सगळ्यांनी फक्त थेरॉटिकली प्रूव्ह केलं म्हणून यांना किंमत आहे असं नाहीये. कोणीतरी ह्या सगळ्या थेरॉटिकल गोष्टींचं एक्सपेरिमेंटली प्रूफ दिलंय म्हणूनच आज ह्यांना व्हॅलिडिटी आहे. ओके, त्यामुळे फिजिक्समध्ये जेव्हा तुम्ही स्टडी करता तुम्हाला दोन्ही पद्धतीने स्टडी करावं लागतं. ओके, कोणतीही गोष्ट तिथे मांडायची असेल तर तुम्ही एक्सपेरिमेंटली सुद्धा मांडता यायला पाहिजे आणि थेरॉटिकली सुद्धा तुम्हाला मांडता यायला पाहिजे. तरच तुमची जी काही कन्क्लुजन थिअरी आहे, तुमचं म्हणणं जे आहे ते ऍक्सेप्ट होतं. ओके, तर ह्या सगळ्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं जे लक्षात येतं की फिजिक्समध्ये तुम्हाला एक्सपेरिमेंट्स करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. रादर सायन्सचं मी सुरुवातीला जे म्हटलं होतं, सायन्सचं एक वेगळेपण कशात आहे तर ते एक्सपेरिमेंट्समध्ये. इथे काही ना काही आपण एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करतो, काही ऑब्झर्वेशन घेतो आणि त्याच्यावरून कन्क्लुजन्स काढतो. ओके, आता हे एक्सपेरिमेंट्स करतो म्हणजे नेमकं काय करतो? तुम्ही कोणताही एक्सपेरिमेंट तुमच्या डोळ्यासमोर आणा, अगदी साधं सिंपल एक्सपेरिमेंट सुद्धा तुम्ही डोळ्यासमोर आणा. तुम्ही शाळेत परफॉर्म केलेलेच एक्सपेरिमेंट पाहिजे असं काही नाही. तुम्ही अगदी घरी सुद्धा अनेक एक्सपेरिमेंट्स तुम्ही करत असता. काय काय एक्सपेरिमेंट्स करत असतो? आता लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये तुम्ही घरी खूप एक्सपेरिमेंट्स केलेले असतील. कशावरती? तर गॅसवरती, पोटावरती खूप सारे एक्सपेरिमेंट्स केले असतील. अनेक पदार्थ तुम्ही तयार करून पाहिलेले असतील. ते काय होते? ते एक प्रकारे एक्सपेरिमेंट्सच होते. फक्त तुम्ही त्याला सायंटिफिक एक्सपेरिमेंट म्हणत नाही. पण ते पदार्थ करत असताना त्या पदार्थामध्ये कोणती गोष्ट किती क्वांटिटीने टाकायला पाहिजे हे काहीतरी तुमचं एक प्रमाण ठरलेलं असतं. म्हणजे तिखट, मीठ, मसाला हे किती टाकावं याचं काही ना काही प्रमाण, त्याचं एक गणित तुम्ही केलेलं असतं आणि त्या प्रमाणात जर टाकला तरच ते पदार्थ किंवा तो जो काही एक्सपेरिमेंट आहे तो सक्सेसफुल होतो. बरोबर? आता हे तुम्ही किचनमध्ये जे एक्सपेरिमेंट्स करताय तिथे ॲक्च्युअल मेजरमेंट्स तुम्ही घेताय का? तर मेजरमेंट्स घेत नाही, एक अंदाज घेत असता. आणि ते अंदाज कशावरती असतं? तर तुमच्या त्या किचनमधल्या चमचांवरती असतं. 1 चमचा साखर, 1 चमचा मीठ, 2 चमचे तिखट, जे काय असेल म्हणजे चमच्याच्या हिशोबाने तुम्ही तिथे मेजरमेंट्स घेताय. ओके, म्हणजे त्याही एक्सपेरिमेंटमध्ये काही ना काही तुम्ही मेजर्ड अशा क्वांटिटीज तिथे यूज करता. अजूनही काही एक्सपेरिमेंट्स तुम्ही डे टू डे लाईफमध्ये ज्या करत असता. ओके, कोणते? तर समजा तुम्हाला एखादा टास्क दिला, काय की ह्या बोर्डची लेंथ तुम्हाला मेजर करायला सांगितली. ओके, या बोर्डची तुम्हाला लेंथ मेजर करायला सांगितली किंवा ह्याची हाईट तुम्हाला मेजर करायला सांगितली किंवा तुमचा स्वतःचा हाईट तुम्हाला मेजर करायला सांगितलं, तुमचा स्वतःचा वेट तुम्हाला मेजर करायला सांगितलं. तर काय करावं लागेल तुम्हाला? तुम्हाला काहीतरी मेजरमेंट करावं लागेल, काहीतरी मोजावं लागणार. म्हणजेच काय? काहीतरी एक्सपेरिमेंट तुम्हाला करावं लागतं. सो एक्सपेरिमेंट इज व्हॉट? एक्सपेरिमेंट विल इन्व्हॉल्व मेजरमेंट. ओके, एक्सपेरिमेंट्समध्ये आपण नेहमी काही ना काही मेजरमेंट्स घेत असतो, काही ना काही मोजत असतो. जसं मी आता म्हटलं की ह्या बोर्डची जर समजा मला लेंथ किंवा हाईट मोजायची असेल तर तुम्ही काय करणार? एक स्टँडर्ड स्केल घेणार. तुमच्याकडे जो काही स्केल अवेलेबल आहे तो मीटर स्केल असेल तर मीटर स्केल लावणार. मग पुन्हा हे मीटर्समध्ये किती आहे ते तुम्ही मोजू शकता. नाही, माझ्याकडे छोटी पट्टी आहे सेंटीमीटर्सवाली, तर तुम्ही तो सेंटीमीटरचा जो स्केल आहे तो लावत जाणार आणि मग सेंटीमीटर्समध्ये ही लेंथ किंवा हाईट किती आहे ते मोजणार. ओके, आपलं वेट मोजायचं आहे, स्वतःचं वजन मोजायचं आहे किंवा आपण काहीतरी बाजारातनं तांदूळ वगैरे काहीतरी आणलेलं आहे, नेमकं किती आहे हे मोजायचं जर असेल तर तुम्ही काय करणार? एक बॅलन्स घेणार. बॅलन्स म्हणजेच काय? वेइंग मशीन. ओके, तराजू म्हणू आपण. त्याच्या सहाय्याने तुम्ही त्याचं वेट करणार. बरोबर? आता हे वेट करताय म्हणजेच काय करताय तुम्ही? वजन मोजताय म्हणजे काय करताय तुम्ही? तिथे एक एक्सपेरिमेंटच परफॉर्म करताय. ओके,
लॅबोरेटरीमध्ये सुद्धा आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करतो. जसं की केमिस्ट्रीच्या एक्सपेरिमेंट्समध्ये एका केमिकलमध्ये दुसरा केमिकल टाकला तर काय होईल, ओके. आणि हे टाकत असताना कोणतं केमिकल किती प्रमाणात घ्यावं हे पहिल्यांदा आपण मोजतो आणि त्या प्रमाणातच ते मिक्स करत असतो. फिजिक्समध्ये सुद्धा आपण एक्सपेरिमेंट्स करताना खास करून ओहम्स लॉचा एक्सपेरिमेंट तुम्ही सगळ्यांनी केलेला असेल. ओहम्स लॉचा एक्सपेरिमेंट, ओके, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, एक रेझिस्टर घेतला सपोज आणि त्याच्या अक्रॉस एक बॅटरी ठेवली, ओके, त्याला की आहे. आणि ह्या बॅटरी किंवा जो काही सेल आपण लावतोय तो व्हेरिएबल आहे, म्हणजे त्याचं पोटेन्शियल आपण चेंज करू शकतो. तर ह्याच्यामध्ये काय करतो आपण, तर वेगवेगळ्या व्होल्टेजेसना, म्हणजे ह्याच्या अक्रॉसच्या वेगवेगळ्या व्होल्टेजेसना या रेझिस्टर मधून जाणारा करंट हा किती असेल हे मोजतो आणि मग टेबल करणार आपण वेगवेगळ्या व्होल्टेजेसना किती करंट आला, ओके. आणि तुम्ही नोंदी घेत असता असं पण काहीतरी एक्सपेरिमेंट केलेलं असतं. सो बेसिकली experiment means what? It is the process of measurement. Experiment will involve measurements. वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज मोजणं म्हणजेच काय, एक्सपेरिमेंट्स करणं आणि त्याच्यावर काही ना काही कन्क्लुजन्स आपण काढत असतो. आता हे मेजरमेंट्स घेतो म्हणजे काय करतो, कोणतीही गोष्ट आपण मेजर करतोय, मोजतोय म्हणजे नेमकं काय करतो, तर थोडी प्रोसेस लक्षात घ्या. मी एक एक्झाम्पल दिला होता की ह्या बोर्डची लेंथ मला मोजायची, तेव्हा काय करतो मी, तर माझ्याकडे काहीतरी एक स्केल असायला पाहिजे. हे स्केल म्हणजे काय, इट इज अ स्टँडर्ड, ओके. त्या स्केलवरचा 1 सेंटीमीटर किंवा त्या स्केलवरचा 1 मीटर हे डिफाईन आहे आणि तो युनिव्हर्सली सगळीकडे ऍक्सेप्टेड आहे. म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे किती लेंथ हे आता जगात सगळीकडे तेवढंच आहे, सगळ्यांनी तेच ऍक्सेप्ट केलं आहे. 1 मीटर म्हणजे किती लेंथ हे जगात सगळीकडे तेवढंच आहे, ऍक्सेप्ट केलेलं आहे, ओके. म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो, स्टँडर्ड, ओके. तर मेजरमेंट जेव्हा आपण करत असतो तेव्हा नेमकं काय करतोय, वी आर मेजरिंग अन अननोन क्वांटिटी. ही लेंथ जी होती, ही लेंथ म्हणजे अननोन क्वांटिटी. वी आर कंपेअरिंग दिस अननोन क्वांटिटी विथ सम नोन स्टँडर्ड, ओके. सो मेजरमेंट इज व्हॉट, इट इज कंपॅरिझन, इट इज द प्रोसेस ऑफ comparison of unknown quantity with some known quantity. म्हणजे आता मी जो एक्सपेरिमेंट सांगितला की ह्या बोर्डची लेंथ मोजायची, याच्यामध्ये नोन क्वांटिटी कोणती होती, तर तुमचा स्केल, जो काही स्केल असेल, मीटर स्केल किंवा सेंटीमीटर स्केल, ती म्हणजे तुमचं नोन क्वांटिटी, ओके. मी इथे एक वर्ड वापरतो, नोन स्टँडर्ड क्वांटिटी. स्टँडर्ड का, तर तो सगळीकडे ऍक्सेप्ट केलेला पाहिजे, म्हणून तर आपण काय म्हणतोय, नॉन स्टँडर्ड क्वांटिटी, ओके. सो मेजरमेंट इज द प्रोसेस ऑफ कंपॅरिझन ऑफ अननोन क्वांटिटी विथ सम नोन स्टँडर्ड क्वांटिटी, ओके. या प्रोसेसला काय म्हणतो आपण, मेजरमेंट. हे जसं लेंथच्या केसमध्ये आहे तसं वेटच्या केसमध्ये पण आहे. आपण आपलं वजन करतो म्हणजे काय करतो, आपलं जे अननोन क्वांटिटी आहे, आपला जो अननोन वजन आहे, तो काहीतरी नोन वजन किंवा नोन जी वेट्स आहे त्याच्याशी आपण कंपॅरिझन करतो. आपण बाजारात गेलो आणि तिथे जर समजा आपल्याला काहीतरी साखर घ्यायचं आहे, 4 किलो साखर घ्यायचं आहे समजा, तर काय करतो आपण, जुन्या पद्धतीच्या दुकानात जर गेला तर तिथे तराजू असते, तराजूला 2 पारडे असतात, ओके. आणि हे एकमेकांना कनेक्टेड असतात, ओके. इथे काय मेकॅनिक्स असतं त्यात, ओके. एका ह्याच्यामध्ये नोन वेट्स तो ठेवत असतो, ओके, नोन वेट्स ठेवत असतो आणि दुसरीकडे तो साखर टाकत जाणार, ओके, साखर टाकत जाणार. इथे समजा 4 kg नोन वेट ठेवलेला आहे आणि इथे साखर कधीपर्यंत टाकत जायचं, जेव्हापर्यंत हे दोन्ही एक्झॅक्टली बॅलन्स होत नाही तेव्हा. हे दोन्ही एका लेवलला आले तर त्याचा मिनिंग काय, इथे किती वेट आहे तर ह्याच्यात जेवढा आहे तेवढा, इथे 4 kg जर असेल तर इकडे पण 4 kg असेल. म्हणजे काय केलं आपण, ही अननोन क्वांटिटी या नोन स्टँडर्ड क्वांटिटीशी आपण कंपेअर केली, ओके. सोनं खरेदी करायला गेला तिथे पण आता इलेक्ट्रॉनिक सगळ्या वेइंग मशीन्स आलेले आहेत, पण जुन्या ह्याच्यामध्ये जर बघितलं
तर तुम्हाला असं एक तराजू दिसायचा जुन्या काळात, ओके, आणि याला एक काटा असायचा. हा काटा व्हर्टिकल पाहिजे बरोबर, म्हणजे दोन्हीकडे वेट्स सारखे. याच्यामध्ये काहीतरी नोन क्वांटिटी त्यानं जर टाकलेली असेल, काय 10 ग्रॅम, आणि इकडे काहीतरी अननोन तो टाकत जाणार, ओके. हे 10 ग्रॅम दोन्हीकडे सेम झालं तर हे करेक्ट व्हर्टिकल राहतं. म्हणजे काय करतोय आपण, वी आर कंपेअरिंग द अननोन विथ सम नोन क्वांटिटी, नोन स्टँडर्ड क्वांटिटी, ओके. दिस प्रोसेस वी कॉल इट एज मेजरमेंट, ओके. या प्रोसेसला आपण म्हणतो मेजरमेंट. अँड दिस स्टँडर्ड विच वी आर युजिंग टू कंपेअर, ओके, द स्टँडर्ड of a quantity used to measure the unknown quantity, that standard is called unit of that quantity. ओके, त्या स्टँडर्ड क्वांटिटीला आपण काय म्हणतोय, त्याला आपण म्हणतोय युनिट, ओके. ही आहे युनिटची डेफिनेशन. 1 किलोग्रॅम स्टँडर्ड आहे, त्या स्टँडर्डशी आपण बाकीचा अननोन कंपेअर करतो, ओके. सो 1 किलोग्रॅम इट इज द युनिट ऑफ मास. 1 डिग्री सेल्सिअस स्टँडर्ड, 1 डिग्री सेल्सिअस म्हणजे डिफाईन केलेलं आहे स्टँडर्ड. इट इज द युनिट ऑफ टेम्परेचर, ओके. तो सगळीकडे नोन आहे 1 डिग्री सेल्सिअस. आणि अननोन टेम्परेचर, आपला बॉडी टेम्परेचर असेल किंवा पाण्याचं टेम्परेचर असेल, हवेतलं तापमानाचं, हवेचं तापमान किती आहे हे मोजायचं असेल तर ते अननोन क्वांटिटी. ते आपण कशाशी कंपेअर करतोय, काहीतरी एका नोन थर्मामीटरवरच्या टेम्परेचरवरून आपण करतो, कंपॅरिझन करतो, ओके. सो दॅट स्टँडर्ड वी कॉल इट एज युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. आपण अँगल्स मोजतो, कोनमापकने अँगल्स मोजतो आपण, तिथे सुद्धा स्टँडर्ड अँगल्स आहेत, ओके. तुमच्याकडे कोनमापक जर असेल तर त्या कोनमापकावरती दिसतं तुम्हाला इथे 0 डिग्री, नंतर इकडे वरती 90 डिग्री आणि इकडे 180 डिग्री. उलटा पण स्केल असतो, इकडून 0, 90 आणि 180 असेल. आणि याच्यामध्ये मग पार्ट्स केलेले आहेत 10, 20, 30, ओके, असे पार्ट्स केलेले असतील याच्यामध्ये. आणि याच्यात 1 डिग्री म्हणजे काय हे पण डिफाईन केलेलं आहे, 1 डिग्री, ओके. दॅट इज द स्टँडर्ड ऑफ अँगल. अँगल मेजर करण्याचा तो एक स्टँडर्ड. बाकीचे सगळे आपण अँगल्स त्याच्या कंपॅरिझनने काढत असतो. लेंथ मेजर करताना 1 सेंटीमीटर, 1 मीटर हे स्टँडर्ड्स घेतलेले, त्याच्याशी आपण अननोन क्वांटिटी कंपॅरिझन करत असतो, ओके. सो एक्सपेरिमेंट ऑलवेज इन्व्हॉल्व द प्रोसेस ऑफ मेजरमेंट्स. Measurement is nothing but the comparison of an unknown quantity with some known standard of that quantity. Okay? This standard which we use to compare the unknown physical quantity, that we call it as the unit of that physical quantity. आता हे असे युनिट्स किती आहेत, कोणकोणते आहेत, कोणत्या प्रकारचे, हे सगळं आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया.